मारो सर मुझे मार डालो या विद्यार्थ्याचा जंतर मंतर वरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा फक्त एका विद्यार्थ्याचा राग नाहीये। जंतर मंतरवर अशा प्रकारे असंख्य विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला। 20 तारखेला 9 वाजता संसद भवनावर निघणारा मोर्चा का निघाला नाही? जंतर मंतरवर नेमकं काय काय घडलं? पोलिसांनी कशा प्रकारे प्लॅनिंग केलं ज्यामुळे आंदोलकांना संसद भवनावर जाणं कठीण होऊन बसलं? सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। नीट पेपर फूट, त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या प्रकारे गैरव्यवहार होत आहेत या सगळ्यांवर आळा बसण्यासाठी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीनं एका आंदोलनाची घोषणा केली। ते आंदोलन होतं 20 तारखेला संसदेवर निघणारा मोर्चा। मोठ्या संख्येने आंदोलकांनी एकत्र यावं, जंतर मंतर मैदानात सहभागी व्हावं आणि त्यानंतर हा सगळा मोर्चा संसद भवनावर निघेल असा एकूण या आंदोलनाचा हेतू होता, नियोजन होतं। पण नेमकं घडलं काय? या आंदोलनाला खऱ्या अर्थाने धार आली जेव्हा पोलिसांनी आमरण उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांना उचललं, त्यांना जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये नेलं। त्यानंतर विद्यार्थ्यांचा राग अनावर झाला। मोठ्या संख्येने विद्यार्थी जंतर मंतरवर यायला लागले आणि सगळे विद्यार्थी 20 तारखेची वाट बघत होते की 20 तारखेला आम्ही संसद भवनावर मोर्चा घेऊन जाऊ। रविवारी रात्रीपासूनच मोठ्या घडामोडी जंतर मंतरवर पाहायला मिळाल्या। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देशभरातून एकत्र जमायला लागले, जंतर मंतरवर यायला लागले। पण दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी 4 वाजल्यापासूनच पोलिसांनी मोठं प्लॅनिंग केलं। पोलिसांचं प्लॅनिंग नेमकं काय होतं? कशा प्रकारे दिल्लीमध्ये सगळाच एरिया हाय सिक्युरिटी झोन म्हणून घोषित करण्यात आलेला होता? कशा प्रकारे तिथं सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली होती? पोलिसांनी कशा प्रकारे प्लॅनिंग आखलं होतं ज्यामुळे विद्यार्थी जंतर मंतरच्या बाहेर येऊ शकणार नाही? हे सगळं मी तुम्हाला सांगते। सुरुवातीला पोलिसांनी जी माहिती दिली त्यांनी असं सांगितलं की आम्हाला कुठलाही प्रकारे अर्ज आला नाहीये, या आंदोलनाला परवानगी आम्ही देऊ शकत नाही असं पोलिसांनी सांगितलं। कलम 163 दिल्लीच्या त्या परिसरामध्ये लागू केलं। जंतर मंतरवरच फक्त आंदोलन होऊ शकतं, बाकीच्या सगळ्या ठिकाणी जमावास एकत्र येण्यास मनाई करण्यात आली। पोलिसांचं किती पथक कुठे कुठे तैनात होतं ते बघा। 5000हून अधिक जवान, त्याचबरोबर 25 बटालियन तैनात करण्यात आलेले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिल्ली पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी मिळून अत्यंत कडक आणि व्यापक सुरक्षा योजना आखली होती। 5000हून अधिक दिल्ली पोलीस, त्याचबरोबर निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले। सेंट्रल आर्म पोलीस फोर्सच्या 25हून अधिक बटालियन्स, ज्यामध्ये मोठ्या संख्येने महिला कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला। मोक्याच्या ठिकाणी ही सगळी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली। सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण नवी दिल्लीची 15 झोनमध्ये विभागणी करण्यात आली। स्पेशल सीपी, जॉईंट सीपी आणि डीसीपी दर्जाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। जाळपोळ, तोडफोड किंवा सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश यावेळी पोलिसांना देण्यात आलेले होते। पोलिसांकडे अश्रूधुराच्या नळकांड्या, त्याचबरोबर वॉटर कॅनन, टियर गॅस हे सगळं उपलब्ध होतं। जर आंदोलन मोठ्या प्रमाणात हिंसक वळण आंदोलनाला आलं किंवा आंदोलकांनी जर काही केलं तर पोलिसांना हे सगळं वापरण्यास परवानगी देण्यात आलेली होती। जे व्हिडिओ समोर आलेत, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज अनेक आंदोलकांवर पाहायला मिळतोय। आंदोलनाने मोठं हिंसक वळण घेतलं, तिथे अशी परिस्थिती तयार झाली नाही कारण पोलिसांनी आंदोलकांना बाहेरच जाऊ दिलं नाही। जंतर मंतर मैदानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावण्यात आले आणि त्या बॅरिकेड्सला वेल्डिंग करण्यात आलं जेणेकरून जे आंदोलक आहेत ते बाहेर येऊ शकणार नाही। सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात तैनात होती। जे विद्यार्थी बाहेर होते ते बाहेरच राहिले, जे आत होते ते आतच राहिले। जे 3 विद्यार्थी उपोषण करत होते, आमरण उपोषण, सोनम वांगचुक यांच्यासोबत नेहा बोरा आणि आणखीन 2 विद्यार्थी, आपच्या नेत्यांनी येऊन त्यांचं उपोषण सोडवलं आहे। राहिला सोनम वांगचुक यांचा प्रश्न, तर ते हॉस्पिटलमध्ये आहेत। त्यांनी 3 अटी ठेवल्या होत्या की तुम्ही चर्चा करा आमच्यासोबत, संसदेमध्ये हा मुद्दा मांडा, माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येऊन तरी निदान चर्चा करा, त्यानंतर मी हे आंदोलन सोडेल। पण सध्या तरी सरकारकडून अशी कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये की ते सांगतील की आम्ही या आंदोलकांसोबत चर्चा करू।
सरकारने सुरक्षा व्यवस्था तिथे तैनात केली, पोलीस बंदोबस्त तैनात केला, रॅपिड फोर्स तैनात केलं, जेणेकरून आंदोलन मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते बाहेर येऊ शकणार नाहीत. कारण संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि संसदेचं अधिवेशन अशा प्रकारे सुरू असताना, पावसाळी अधिवेशन सुरू असताना जर हा मोर्चा निघाला तर तो मोर्चा निघणं ही संसदेचं अधिवेशन सुरू आहे 20 तारखेपासून म्हणजेच आजपासून, आणि हा मोर्चा जर निघाला असता तर वेगळं वळण या मोर्चाला आलं असतं असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळेच इतका मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. अर्थात लोकसभेत सुद्धा याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळाले. विरोधकांनी हा मुद्दा लोकसभेत आम्हाला याच्यावर चर्चा करू द्या असं म्हटलं, पण तिथे सुद्धा त्यांना मनाई करण्यात आली हा मुद्दा छेडण्यास, आणि तिथे सुद्धा गोंधळ पाहायला मिळाला. खासदार संसदेच्या बाहेर आंदोलन करतायत, पण मोर्चा निघणार होता तो निघाला नाहीये कारण आंदोलकांना अडवण्यात आलंय. त्यामुळे 20 तारखेची वाट जे सगळेजण बघत होते की हा जो मोर्चा आहे हा संसदेवर निघेल आणि सरकार काहीतरी भूमिका घेईल, पण हा मोर्चा जो आहे तो जंतर मंतरवरच आपल्याला तिथपर्यंतच सीमित पाहायला मिळाला, कारण पोलिसांनी या मोर्चेकरांची अडवणूक केलेली पाहायला मिळाली. तुमचं या सगळ्यांवरचं मत काय आहे? पोलिसांनी जे केलं ते योग्य आहे का? हा मोर्चा संसद भवनापर्यंत जाणं गरजेचं होतं का? तसं झालं नाहीये, का झालं नसेल? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू